आज आहे गुढीपाडवा। मग काय तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। तर आमची गुढी उभारलेली आहे आणि इकडे रेवा बघू शकता तुम्ही मस्तपैकी दर्शन घेते। तर ना आज मस्तपैकी घरामध्ये पुरणाचा स्वयंपाक बनवायची तयारी चालू आहे। तर कविता ताईंनी सगळा स्वयंपाक बनवायला घेतलेला आहे। तर मस्तपैकी सार बनवून तयार आहे आणि सोबत भात बनवला आणि इकडे मस्तपैकी गरमागरम पोळ्या बनवायला घेतलेल्या आहेत। तर पहिलीच पोळी इथे लाटलेली आहे कविता ताईंनी मस्त भरभरून त्याच्यावर साजूक तूप टाकलेलं आहे। नंतरला मी रेवाला घेऊन आली दुकानावर आणि रेवा आल्यापासून तिचं तोंड चालूच होतं। पप्पा वगैरे जेवून आले। मग नंतरला मी घरी जेवायला जाणार होती। मग रेवाला घेतला आणि मी निघाली घरी जाण्यासाठी। घरी आल्यानंतर कविता ताईंनी बऱ्यापैकी सगळ्या पोळ्या लाटलेल्या होत्या आणि शेवटची एकच बाकी होती आणि इकडे कुरडया पापड वगैरे मस्त तळून ठेवलेले। मग काय मी माझं ताट तयार केलं आणि मी आणि रेवा मस्त एकत्र जेवायला बसलो आणि संध्याकाळचं जेवण होतं आमचं ताईकडे। मग ताईने आम्हाला जेवायला आमंत्रण केलं होतं। मग आम्ही आलो होतो चालतवडे इथे आणि इथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही आयटम होते। मस्तपैकी फुल आम्ही दबाके जेवण केलं। फुल कॉमेडी मस्ती एन्जॉय चालू होती। सगळे एकत्र आले म्हणजे काय मजाच येते। बाय।